नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. धोकवडे शेतजमीन वाद तापला. काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन. शेतकऱ्यांना न्यायाची मागणी. शेतकऱ्यांना 50,000 मदतीची मागणी. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान. मिरजोळेत भर दिवसा धाडसी घरफोडी. 4,77,000चा मुद्देमाल चोरीला. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास. उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटाव मोहीम. अनधिकृत स्टॉल हटवण्यास मुदत. पार्किंगवरही प्रशासनाची धडक कारवाई. आणि MPSC परीक्षा ऑफलाईन करण्याची मागणी. काँग्रेसचे साखळी उपोषण सुरू. CBDतील MPSC कार्यालयासमोर आंदोलन. पाहूया सविस्तर वृत्त. अलिबाग तालुक्यातील धोकवडे गावातील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या 7/12 उतार्यावरील नावे बेकायदेशीरपणे कमी करण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर निवेदन सादर केले. पिढ्यानपिढ्या ताब्यात असलेल्या जमिनींच्या नोंदींमध्ये झालेल्या कथित फेरफारामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित महसूल अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी. तसेच झालेल्या फेरफार रद्द करून शेतकऱ्यांची नावे 7/12 उतार्यावर पूर्ववत करण्यात यावीत अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी भूमिका पक्षाने घेतली असून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाकडून योग्य कारवाई झाली नाही तर या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे. हे जे प्रकरण आहे हे आपल्या अलिबाग तालुक्यातील धोकवडे गावातील आहे. ह्या इथले जे शेतकरी आज आपल्याला इथे दिसत आहेत हे जवळजवळ म्हणजे बरीचशी कुटुंब आहेत, पण आता 43 शेतकऱ्यांची नावं एका म्हणजे 3 गटांवरनं कमी केली. आणि ती कमी कोणी केलीत तर इथल्या तलाठी आणि सर्कलनी. आणि ती देखील कशी केली तर आर्थिक आमिषापोटी त्यांनी आमचे शेतकरी जे म्हणजे ज्यांच्या ताब्यामध्ये एक 776 773 13 आणि 794ची 2 अशा 18 एकर जवळजवळ क्षेत्र असलेल्या मिळकती ज्या कुळाने आलेल्या होत्या. जे कुळाने आल्या आणि ह्या इथून 2015 साली आपलं जे हे असतं जे विक्री प्रमाणपत्र हे रजिस्टर करून शेतकऱ्यांना कुळ बनवलेले होते. त्यांच्या नोंदी देखील रद्द करून ह्या 18 एकरचं क्षेत्र पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे जे एक संचालक आहेत सुनील शिंदे ह्यांच्या नावाने डायरेक्ट केले आणि 43 शेतकऱ्यांची नावं कमी केली. आज देखील ह्या ज्या मिळकती आहेत या संपूर्ण मिळकती आमच्या शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये आहेत. परंतु आपल्याला माहिती आहे आता अलिबाग तालुका असेल किंवा आपला अलिबाग बाजूचा परिसर असेल इथे जागांच्या किमती बऱ्याचशा वाढल्या. त्याच्यात शेतकऱ्यांच्या जागा विकून गडगंज संपत्ती कमवणारी बरीचशी मंडळी आहे ज्यांनी ह्याच्यामध्ये संगनमत करून तलाठ्याला आणि तुमचे जे सर्कल आहेत त्यांना हाताशी घेऊन हे जमिनी त्यांनी दुसऱ्यांना आता त्यांचा जो काही विषय असेल आपल्याला माहिती आहे पैसे कमवण्याच्या दृष्टीने. परंतु मी आपल्याला सर्वांना ह्या आपल्या माध्यमातून सांगू शकतो की ह्या ज्या आमच्या शेतकऱ्यांच्या मिळकती आहेत ज्या कुळाने आलेल्या वर्षानुवर्षे हे आमचे शेतकरी कसत आहेत ह्या मिळकतीमधील ठीक आहे तुम्ही चुकीच्या पद्धतीने ह्याच्यावरती अतिक्रमण करण्याचा किंवा आमच्या शेतकऱ्यांना बाजूला करण्याचा एक प्रयत्न केला असेल, पण 100% आम्ही तुम्हाला एकही इंच शेतकरी आमची जागा घेऊन देणार नाही. आणि जे चुकीच्या पद्धतीने कोण काय काम करत असेल त्यांना आम्ही 100% धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. प्रांतांनी ह्याच्यामध्ये एक निकाल दिलेला होता त्याच्यात देखील या 3 मिळकती वगळलेल्या होत्या. इवन आता आपलं कोकण आयुक्तांकडे प्रकरण चालू आहे, परंतु अतिशय घाई गडबडीमध्ये या लोकांनी हे ज्या नोंदी आहेत त्या फिरवल्या. तर आम्ही आता इथे तहसीलदारांना दिलेलं आहे निवेदन, जिल्हाधिकाऱ्यांना पण देणार आहोत. आणि शेतकऱ्यांच्या ह्या ज्या कुळाने आलेल्या मिळकती जे आमचे स्थानिक शेतकरी आहेत अलिबागचे यांना काही झाले तरी ह्या भूमींपासून वंचित होऊन देणार नाही. आणि जर काही चुकीचं ह्या शासनामार्फत काय केलं तर 100% अख्खी काँग्रेस या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील. रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड तालुक्यात सलग 4 वेळा पूर परिस्थिती निर्माण झाली. या पुराचा मोठा फटका महाड शहरासह ग्रामीण भागाला देखील बसला.
महाड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुराचे पाणी ओसरल्यानंतर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये चिखल, माती आणि खडी वाहून आल्याने पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे। यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले। या पार्श्वभूमीवर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करावेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला किमान 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। तसेच महाड तालुक्यासह बाधित भागात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा द्यावा अशी देखील मागणी त्यांनी केली आहे। सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही रवींद्र चव्हाण यांनी सरकारला दिला आहे। ह्या वर्षी पाऊस उशिरा आला, त्यामुळं मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या पहिल्या पंधरवड्यात ज्या शेतकऱ्यांनी रायगडमध्ये पेरण्या केल्या होत्या त्या उशिरा पाऊस आल्यामुळं त्या वायाला गेलेल्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा दुबार पेरणी केलेली जी पिकं आहेत तर मागच्या 4-5 दिवसाच्या पूर परिस्थितीमुळं संपूर्ण रायगडमधली शेती ही पुराखाली गेली आणि ते आज आपण जर पाहिलं तर हे पूर्ण पिकं ही सडलेली आहेत। त्यामुळं 2-2 वेळा पेरण्या करून आज ह्या शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यामुळं सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आणि कृषी मंत्री भरणेमामांना मी रायगडच्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो आहे की आपण रायगडमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीचे पंचनामे करून हेक्टरी किमान 50,000 रुपये हे या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि जर तुम्ही ते करणार नसाल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी तीव्र आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, रस्ता रोको करू, ह्या पद्धतीची आमची भूमिका राहणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 2 उपजिल्हाधिकाऱ्यांवर प्रशासकीय अनियमिततेच्या कारणावरून राज्य शासनाने मोठी कारवाई करत त्यांना तात्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित केले आहे। महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार ही कारवाई केली असून त्या संदर्भातील आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेत। उपजिल्हाधिकारी श्रीमती हर्षलता गोडाम आणि उपजिल्हाधिकारी भूसंपादन विभाग निशा कांबळे अशी निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत। शासनाच्या आदेशानुसार हर्षलता गोडाम यांच्यावर कार्यालयात विनापरवाना वारंवार गैरहजर राहणे, परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकींना अनुपस्थित राहणे, रजेचे अर्ज विहित पद्धतीने सादर न करणे तसेच वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना केल्याच्या कारणांवरून कारवाई करण्यात आली आहे। तर निशा कांबळे यांच्यावर दैनंदिन टपालावर स्वाक्षऱ्या न करणे, कामकाजाकडे दुर्लक्ष करणे, शासनाच्या आदेशांची पोहोच न देणे, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर स्वाक्षरी न करणे आणि कार्यमूल्यांकन अहवाल प्रतिवेदित न केल्याच्या कारणांवरून कारवाई करण्यात आली आहे। दोन्ही अधिकाऱ्यांची कृती महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम 3 चे उल्लंघन करणारी असल्याचं नमूद करत शासनाने विभागीय चौकशीचे आदेशही दिले आहेत। निलंबन काळात दोन्ही अधिकाऱ्यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथेच राहणार असून पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे। रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी येथे भर दिवसात धाडसी घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे 4,77,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे। गुरुवारी सकाळी 11:15 ते दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली। या प्रकरणी राजेश बबन भाटकर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूच्या खिडकीची जाळी फाडून आत प्रवेश केला। त्यानंतर मागील दरवाजाची कडी उघडून घरात शिरत 3ही बेडरूम मधील लोखंडी कपाटांचे लॉकर आणि ड्रॉवर उचकटले। यामध्ये 87.5 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 47,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 4,77,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेलाय। दुपारी कामावरून घरी परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि दागिने व रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर भाटकर यांनी तातडीने पोलिसात तक्रार दिली। शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथील MTDC बीच परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। स्थानिक नागरिकांना समुद्रकिनाऱ्यालगत मृतदेह दिसताच त्यांनी तातडीने श्रीवर्धन पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह समुद्रातून बाहेर काढत पंचनामा केला। प्राथमिक माहितीनुसार गेल्या आठवड्यात रायगड जिल्ह्यासह महाड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळी परिस्थितीमुळे हा मृतदेह सावित्री नदीमार्गे वाहत हरिहरेश्वर किनाऱ्यावर आला असावा असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। मात्र मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही। सध्या मृतदेह श्रीवर्धन येथील शासकीय रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला असून त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या व्यक्तीबाबत कोणाकडे माहिती असल्यास किंवा गेल्या काही दिवसात महाड श्रीवर्धन अथवा परिसरातून कोणी बेपत्ता झाल्याची माहिती असल्यास तातडीने श्रीवर्धन पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले। या प्रकरणाचा पुढील तपास श्रीवर्धन पोलीस करत आहेत। कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालचा परिसर सुशोभित करण्यासाठी नगरपंचायतने अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग दिलाय। शुक्रवारी मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उड्डाणपुलाखालच्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून जागांचे मोजमाप करण्यात आले। भाजी, फळ आणि फूल विक्रेत्यांसाठी प्रत्येकी 10 बाय 10 फूट जागा निश्चित करण्यात आली असून अनधिकृत स्टॉलधारक तसेच दीर्घकाळ उड्डाणपुलाखाली पार्किंग करून ठेवलेली वाहने मंगळवारपर्यंत हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्यानंतर ही अतिक्रमण कायम राहिल्यास RTOच्या सहकार्याने दंडात्मक कारवाई करून वाहने टोव करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे। पहिल्या टप्प्यात अप्पासाहेब पटवर्धन चौक आणि नरवडे रोड लगतचा परिसर सुशोभित करण्यात येणार असून विक्रेत्यांसाठी पर्यायी जागांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे। कोणालाही कायमस्वरूपी जागा दिली जाणार नसल्याचे देखील प्रशासनाने स्पष्ट केले आहे। दरम्यान 14 जुलै रोजी या सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असून या प्रकल्पात वॉकिंग ट्रॅक, मुलांसाठी खेळण्याची जागा, बसण्याची व्यवस्था तसेच विविध नागरी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत। कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। आपल्याला म्हणजे मागं आपण 1 महिन्यापूर्वी जवळपास 1 महिना झाला त्यापूर्वी कारवाई केलेली होती आणि शहरामध्ये सुशोभीकरण करायचं आहेच आपल्याला। शहराचं जे बकालीकरण आहे ते कमी करण्यासाठी आपण मागची कारवाई केलेली होती। आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे आपलं सुशोभीकरण। तर सुशोभीकरणासाठी आपण पहिले काही पार्ट आपण निवडले, म्हणजे जसा निधी अवेलेबल होईल त्यानुसार आपण काम करतो। पहिल्या टप्प्यामध्ये आपण पटवर्धन शहराचा मुख्य भाग आहे तिथून आपण सुरू करतो। तिथून 3 पिलर घेतलेले आहेत, P5 ते P11 या पिलरमध्ये आपण सुशोभीकरणाचा पहिला टप्पा घेतो। तसंच नरडवे रोड हाही शहराचा महत्त्वाचा पॉईंट असल्यामुळे नरडवे रोडमध्ये P37 ते P42 या पॉईंटमध्ये आपण सुशोभीकरण घेतो। त्यातला आता पहिला जो भाजीचे आपले भाजी, फळं, फुलं विक्रेते जे बसतात P11च्या दरम्यान तिकडे जे बसतात त्या लोकांना आपण तिथून रिलोकेट करतो। तेही तात्पुरत्या स्वरूपाचं, म्हणजे कोणालाही आपण परमनंट स्वरूपाची जागा देत नाही, पण तिथं जे आपल्याला सुशोभीकरण करायचं त्यासाठी तिथे जे लोक बसलेले आहेत, फळं फुलं विक्रेते बसलेले आहेत, भाजी विक्रेते बसलेले आहेत, त्यांना आपण शेजारच्या पिलरमध्ये रिलोकेट करतो। त्यासाठी आपण 10 बाय 10च्या जागा आखून दिलेल्या आहेत। नंतर 1-2 दिवसामध्ये किंवा सोमवार मंगळवारच्या दिवसामध्ये आपल्याला या सर्व लोकांना आपण व्यवस्थित प्रकारे तिथे अलोकेट करून घेऊ आणि त्यामुळे त्यांना सगळ्यांना तिथून स्वतःचे स्टॉल काढण्यासाठी आपण विनंती केलेली आहे आणि सूचना केलेली आहे। आणि जर या पलीकडे कोणी आपल्याला मंगळवारपर्यंत सहकार्य नाही केलं तर आपल्याला मग ते काढून घ्यावं लागेल। आणि पत्रकार बंधूंना आम्ही विनंती करतो की यांनी या सूचना आमच्या सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात आणि तसंच आतापर्यंत तुमचं जे सहकार्य लाभलेलं आहे ते पुढेही आपल्याला लाभवत राहू अशी आमची अपेक्षा। वाहनांच्या संदर्भात काय निर्णय घेतलाय? वाहनांच्या संदर्भात सध्या आपण खूप दिवसांपासून जवळपास मागच्या वर्षभरापासून या बाबतीत बरीच कारवाई करण्याचा प्रयत्न केलेला होता। RTO ऑफिसर येऊन गेले, त्यांनी बरेच प्रयत्न केलेले आहेत, पण इथली वाहनं ते निघत नाही आहेत। पण आता आपल्या या सुशोभीकरणाच्या मोहिमेमध्ये P42 ते P37 ते P42 मध्ये आता सध्या जी वाहनं लागलेली आहेत ती आपण तुमच्या पत्रकार बंधूंमार्फत आम्ही सर्वांना आवाहन करतो की वाहनं आपल्याला मंगळवारपर्यंत काढून मिळावीत आणि जर यांच्याकडून काढली गेली नाही तर आपण RTO ऑफिसरकडून प्रत्येक वाहनांना दंड केला जाईल आणि तो करून वाहनं काढली जातील आणि इथलं सुशोभीकरण पूर्ण करण्यात। MPSCच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने न घेता ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने नवी मुंबईतील CBD येथील
MPSC कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलंय। नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून गेल्या 2 दिवसांपासून कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत। ऑनलाईन परीक्षा पद्धतीमुळे पेपर फुटीची शक्यता वाढत असल्याचा तसेच या प्रक्रियेत भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला। त्यामुळे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून MPSCच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय शासनाने घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या आंदोलनाद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि परीक्षा प्रक्रियेबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे। दरम्यान आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे। MPSC ची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच व्हायला पाहिजे। जी CBT त्यांनी डिक्लेअर केलेली आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट ती कॅन्सल व्हायला पाहिजे आणि ऑफलाईन पद्धतीने होऊन नॉर्मलायझेशनची जी पद्धत त्यांनी त्याच्यामध्ये पर्सेंटाईल आणि हे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे ती पण रद्द व्हायला पाहिजे। मुलांना डायरेक्ट पर्सेंटेजवर त्यांच्या मार्क्सवर त्यांची नियुक्ती व्हायला पाहिजे। तुम्ही बघाल आज मॅटनी मोठा निर्णय दिलेला आहे की ह्याच्या अगोदर सुद्धा जी तलाठींची परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये किती झोल झाला घपला झाला ते आज मॅटनी आजच त्याचा निर्णय दिलेला आहे। म्हणून ती परीक्षा ते रद्द करतायत। 62 लोकांनी याच्यामध्ये मिळून हा जो फ्रॉड केलाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी सांगितलेला आहे। त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की ऑफलाईन पद्धतीनेच ह्या सगळ्या परीक्षा घेतल्या पाहिजेत जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल। मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण अर्थात SIR 2026 अभियानात गृहनिर्माण संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले। पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित बैठकीत सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी आणि व्यवस्थापकांना SIR प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली। यावेळी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणे ही लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले। पनवेल महानगरपालिका क्षेत्रात स्थलांतरित नागरिकांची संख्या मोठी असल्याने हे अभियान यशस्वी करण्यासाठी सोसायट्यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। बैठकीला महापालिका आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, महापालिका अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते। दरम्यान स्थायी समितीचे सदस्य परेश ठाकूर यांनी SIR अभियानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली। यावेळी नायब तहसीलदार संभाजी शेलार यांनी मतदारांनी अधिकृत संकेतस्थळ ECI नेट ॲप आणि BLO मार्फत आपली माहिती तपासण्याच्या प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन केले। आरोग्य हीच खरी संपत्ती हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात पोषण आहार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। बदलती जीवनशैली, जंक फूडचे वाढते आकर्षण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना सकस व संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला। यावेळी प्रसिद्ध आहार तज्ज्ञ व डॉक्टर गौरी गणपत्ये यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पोषण आहाराचे महत्त्व, जंक फूडचे दुष्परिणाम, संतुलित आहाराची गरज तसेच शरीराच्या योग्य वाढीसाठी आवश्यक प्रोटीन, कॅलरी, जीवनसत्वे आणि खनिजांचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले। वाढत्या वयातील मुलांनी नियमित सकस आहार घेणे किती आवश्यक आहे यावर देखील त्यांनी विशेष भर दिला। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी शालेय पोषण आहार नियमितपणे घेण्याचा, जंक फूड पासून शक्यतो दूर राहण्याचा आणि निरोगी, सुदृढ व सक्षम जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोषणाविषयी जागरूकता निर्माण झाली असून आरोग्यदायी जीवनशैलीचा सकारात्मक संदेश प्रभावीपणे पोहोचला आहे। असताना कुणीही डबा आणण्याची गरज नाही। का नाही गरज? कारण प्रत्येक मुलाला जेवणाच्या वेळेला काय पोषक घटक मिळाले पाहिजे हे गव्हर्नमेंटने जे ठरवलेलं आहे त्यानुसारच आहार दिला जातो। तुम्हाला माहिती आहे सिंधुदुर्गाच्या पोषण आहाराची जी कमिटी आहे त्याच्यात मी स्वतः आहार तज्ञ म्हणून आहे। धान्य असतं ते समोर धान्य आणून दाखवलं जातं आम्हाला
ही डाळ आहे, ही तूर डाळ आहे, ही मूग डाळ आहे, यावर्षी अमूक डाळ दिली जाणार आहे. हा सगळा जो आहार आहे तुमच्या जेवणाच्या वेळेला जेवढा गरजेचा आहे व्यवस्थित तेवढा दिला जातो. तुम्हाला माहिती आहे तुमच्या वयाला प्रत्येकाला प्रोटीन किती आवश्यक आहे. आपलं जेवढं वजन असतं तेवढं ग्रॅम प्रोटीन आपल्याला आवश्यक आहे. तुझं वजन किती आहे? 28. म्हणजे त्याला किती ग्रॅम प्रोटीन पाहिजे? 28 ग्रॅम प्रोटीन पाहिजे. एक वाटी उसळ खाल्ली तर त्याच्यातून आपल्याला जवळजवळ 6 ते 7 ग्रॅम प्रोटीन मिळतात. मग शालेय पोषण आहारामध्ये देतात ना तुम्हाला उसळ, भाजी मिळते ना, भातामध्ये पण प्रोटीन्स असतात. मग एवढं सगळं तुम्हाला रेडीमेड शाळेमध्ये फुकट मिळतंय. फुकट मिळतं ना की पोषण आहाराचे पैसे घेतात? कोण पैसे घेत असते तर सांगा. पैसे नाही ना द्यायला लागत. मग एवढं सगळं जर फुकट मिळतंय कशाला जाऊन तुझा वडापाव खायचा? कशाला जाऊन चायनीज खायचं? आपल्याला आपण काय सांगितलं सुरुवातीला? जगण्यासाठी खातो की नाही आपण? मग जगण्यासाठी खायचं असेल, चांगलं राहायचं असेल तर खाणं पण चांगलं असलं पाहिजे की नाही? चांगल्या क्वालिटीचं अन्न जर तुम्हाला शाळेमध्ये मिळत असेल तर बाहेरचं खाण्याची गरज काय आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला. कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या कार्यालयात शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला. यापूर्वी रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी सुधाकर घारे आणि कर्जत खालापूर मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींमुळे यंदाचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या महिला उपतालुका प्रमुख सुरेखा पिंगळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सुधाकर घारे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच त्यांची कर्जत विधानसभा महिला उपसंघटिका म्हणून नियुक्ती करण्यात आली. उमरोली ग्रामपंचायत परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून पक्षात त्यांचे स्वागत करत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन सुधाकर घारे यांनी दिले. आज आमचे रायगड जिल्ह्याचे सर्वेसर्वा आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांचा वाढदिवस आज अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळे आजचा हा वाढदिवस निश्चितच साध्या पद्धतीने या ठिकाणी आज साजरा केलेला आहे. परंतु या वाढदिवसानिमित्तानं आज कर्जत तालुक्यातील उमरोली जिल्हा परिषद वॉर्ड म्हणजे आत्ताच माणगाव जिल्हा परिषद वॉर्डातील आशाणे गावातील असंख्य महिला भगिनी त्याचबरोबर ग्रामस्थांनी सन्माननीय सुधाकरजी घारे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयामध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे. आज या निमित्तानं मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करते, त्यांचं अभिनंदनही करते. खरं तर सन्माननीय सुधाकरजी घारे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज ज्या आपल्या सोबत शिवसेना शिंदे गटाच्या उपतालुका प्रमुख सन्माननीय सुरेखाताई पिंगळे यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी पक्ष प्रवेश केला. निश्चितच मी या माध्यमातून त्यांचे आभार मानते. खरं तर ताईंसोबत अगदी त्यांचे पती असतील शेखरदादा पिंगळे त्याचबरोबर इतर सहकारी यांचे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील समस्या असतील निश्चितच या माध्यमातून त्या सोडवल्या जातील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करते. परंतु हे सांगत असतानाच निश्चितच आमची आशाणे गावामध्ये अगदी चांगली ताकद वाढलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून या माणगाव जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आमची ताकद एकदम चांगल्या प्रकारे वाढली असून आणि आम्ही अगदी मजबूत त्या ठिकाणी झालेलो आहोत असा विश्वास मला वाटतो आणि तो येणाऱ्या काळात निश्चितच अगदी आमदारकी म्हणजे विधानसभेमध्ये निश्चितच ते सिद्ध होईल. खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत देवकान्हे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. अंकिता नारायण कान्हेकर आणि नारायण कान्हेकर या दाम्पत्याने वाहे देवकान्हे आदिवासीवाडी धानकान्हे आणि धानकान्हे आदिवासीवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संदेश दिला.
यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वितरण करण्यात आले। शिक्षण हा समाज परिवर्तनाचा पाया असून विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे ही समाजाप्रतीची जबाबदारी असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणारा हा उपक्रम असल्याचं उपस्थितांनी सांगितलं। कार्यक्रमाला माजी उपसभापती बाळकृष्ण बामणे, देवकान्हे गोविंदा पथकाचे अध्यक्ष संतोष भोईर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश जंगम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन भोईर, शिक्षक, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाढदिवसाचे औचित्य साधून राबवण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचे परिसरात स्वागत करण्यात आले असून अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळण्याबरोबरच समाजात सकारात्मक संदेश पोहोचत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। कार्यस्थ सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट विजय रामा उघडे यांच्या वाढदिवसानिमित्त पेण तालुक्यातील दुर्गम भागातील महामेऱ्या डोंगर प्राथमिक शाळा आसाणी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, दप्तर तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमात बोलताना ॲडव्होकेट विजय उघडे यांनी पेण तालुक्यातील दुर्गम भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हा आपल्या उपक्रमामागील प्रमुख संकल्प असल्याचे सांगितले। प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागावी, शाळेविषयी आत्मीयता निर्माण व्हावी आणि उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शाळेचे मुख्याध्यापक विनोद म्हात्रे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत कार्यस्थ सामाजिक विकास संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले। आज खरं तर खूप आनंद झालेला आहे। आम्हा शिक्षकांपेक्षा आमच्या लहान लेकरांना जास्त आनंद झालाय, कारण आसाणी हे जर गाव पाहिलं तर ते अतिशय दुर्गम भागातील आहे आणि हे जे विद्यार्थी आहेत यांना अतिशय शैक्षणिक सुविधा वगैरे खूप कमी प्रमाणात मिळत असतात। त्यामुळे त्यांना एखादा तळपत्या सूर्याची गरज नाही, तर गरज असते फक्त एक आशेच्या किरणाची आणि त्या आशेचा किरण बनून आज माननीय ॲडव्होकेट विजय उघडे साहेब इथे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमच्या शाळेत आलेत। वाढदिवस बऱ्याचदा मोठी लोक असे अगदीच ऐशाराम करत चैन करत साजरा करत असतात, पण या विद्यार्थ्यांच्या समवेत त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांनी हा वाढदिवस साजरा केला। त्याबद्दल खरंच मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। इथे जमलो वाढदिवसानिमित्त विजयरावांचं सांगायचं झालं तर विजयराव बोलतो, कारण त्यांनी या छोट्याशा त्यांच्या या प्रवासामध्ये आज ते 23 वर्षाचे आहेत आणि या छोट्याशा प्रवासामध्ये खडतर ह्याच्यातून ते आता ह्या यशापर्यंत पोहोचलेले आहेत। त्यांचं शैक्षणिक जीवन ह्या शाळेपासून सुरू झाले असलं तरी त्यांनी त्यांची वकिली ही ॲडव्होकेट असताना हॉस्टेलमध्ये सर्व स्वतः करून, स्वतः जेवण स्वतःचं हे सगळं स्वतःच करायचं। हॉस्टेलमध्ये त्यांनी हालाकीचे दिवस काढून गरिबीतून शिक्षण घेतलेलं अतिशय गरीब कुटुंबातली ही व्यक्ती, त्यामध्ये त्यांच्या आई वडिलांचा त्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेतच, परंतु आई वडिलांचा तो पाठिंबा घेत त्यांनी आपल्या बुद्धीच्या जीवावर, त्यांनी स्वतःच्या जीवावर स्वतः एक चांगली भरारी त्यांच्या शैक्षणिक जीवनात घेतलेली आहे। तसेच इतर ठिकाणी सुद्धा मग कोणत्याही सामाजिक असो गोष्टी सामाजिक क्षेत्रात आहेतच, पण वैयक्तिक क्षेत्रात सुद्धा मोठ्या लेवलला गेलेली व्यक्ती, एक मित्र म्हणून मी त्यांना एक चांगलं मला प्राऊड होतोय, मला एक आनंद होतोय। आज मी 23 वर्ष पूर्ण करीत आहे आणि 24व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि हे जी शाळा आहे ही शाळा मूळ गाव माझा हा आसानीच आहे। मी आता फक्त खाली स्थलांतरित आहे आणि आज माझा वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं एक शैक्षणिक आणि सामाजिक कार्य व्हावं या उद्देशानं ज्या मायभूमीत मी जन्म घेतला त्या मायभूमीत मी सदैव झटत असतो। त्या डोंगर दऱ्यातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवले पाहिजे या हेतूनं मी आज हा माझ्या वाढदिवसाच्या औचित्य साधून मी या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।